श्रोते हो, प्रत्येक समाजाची, देशाची, प्रदेशाची एक श्रीमंती असते आणि महाराष्ट्र राज्याची श्रीमंती ही आहे की फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे असा आगरकर खूप मोठा एक सामाजिक विकासाचा म्हणतो मी एक आपल्याला वारसा आहे आणि तो वारसा तेवत ठेवण्याचं काम महाराष्ट्रात आजही जे करत आहेत त्याच्यात पुष्पा भावे खूप मोठं आणि महत्त्वाचं असं नाव आहे. अतिशय आपलेपणाने आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पुष्पाताई, आपण असं म्हणतो की महाराष्ट्र हा एक पुरोगामी राज्य आहे. तुम्हाला वाटतं काय तुम्ही व्याख्या कराल पुरोगामित्वाची? आणि आज जे राज्यात चालू आहे, राजकीय पातळीवर मी म्हणत नाही पण सामाजिक पातळीवर आपल्याला कुठे ते पुरोगामित्वाच्या दिशेने नेत आहे? नाही, खरं मराठीत आपण समाज धुरीण असा शब्द वापरतो. धुरीण याचा अर्थ बैलगाडीची जी धुरा असते तिथून तुम्हाला दूरचं दिसतं. आज काही मला असे समाज धुरीण आसपास दिसत नाही. याचं एक कारण मला असं दिसतंय की आपण विकासाच्या चुकीच्या व्याख्या उरी बाळगलेल्या आहेत. की विकास याचा अर्थ केवळ आर्थिक विकास किंवा काही 4 इमारती जास्त झाल्या म्हणजे माणसाचा विकास झाला असं होत नाही. विकासाची व्याख्या करतानाही असं म्हटलं गेलं की ऑल ग्रोथ इज नॉट डेव्हलपमेंट, कारण कॅन्सरचे सेल पण तसे ग्रोथ होत असतात. त्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो की ज्या वेळेला आपण आता जसं तुम्ही विकासाचा उल्लेख केला आणि सामाजिक विकासाचा मग उल्लेख केला, तर त्याकरता व्यवहारात काही आपल्याला पावलं उचलावी लागतात. त्यातलं एक पाऊल होतं की महिला सक्षमीकरण, ज्याच्यामध्ये 33% आरक्षण आलं आणि ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये आपण महिलांना काही प्रमाणात सक्षमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा किती उपयोग झाला असं वाटतं? ती खूप अलीकडची गोष्ट आहे, पण माझा स्वतःचा सक्षमीकरण या शब्दाला विरोध आहे. अच्छा. याचं कारण असं आहे की तो शब्दच मुळी कुठून आला तर पितृसत्ताका मानसिकतेमुळे पुरुषांनी सगळं पुरवायचं म्हणून आता राजसत्ता ही पुरुषी आहे आणि ती तुम्हाला काही सक्षमीकरण देते आहे. सक्षमीकरण ही गोष्ट आतून येणारी आहे आणि ते आतून काही 4 हक्कांनी होत नाही. तरी आपण मान्य करू की 73व्या घटना दुरुस्तीने काही गोष्टी झाल्या. शहरी माणसांना असं वाटत होतं की नेहमीच पुरुष अग्रभागी राहतील आणि महिलांना दिलेलं जे स्वातंत्र्य आहे ते वापरतील. सुरुवातीला झालं तसं, पण नंतर झालं नाही, कारण माणसाच्या हातात एकदा हक्क आले की तो वापरू लागतो. आणि खऱ्या अर्थाने राजकीय साक्षरता ही या 73व्या घटना दुरुस्तीने स्त्रियांना दिली. त्या वेगवेगळ्या कामं करायला लागल्या, वेगवेगळी कलमं त्यांना कळायला लागली. इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना काय प्रश्न विचारावेत आणि त्यांची जागा दाखवून द्यावी हे सुद्धा त्यांना कळायला लागलं. एखादं महिला राजसत्ता आंदोलनासारखं आंदोलन आहे ते तर नेटाने रोजच्या व्यवहारात हे जे त्यांचं राजकीयकरण आहे हे करताना आपल्याला दिसतं. त्यामुळे काहीच झालं नाही असं मी म्हणणार नाही. त्यामुळे या सक्षमीकरणाची एक जागा होती सगळ्या वाटचालीमध्ये आणि ती जागा अनेकांनी चांगल्या पद्धतीने वापरली. एक थोडीशी विचित्र अशी गोष्ट दिसते की जिथे या प्रकारचे रिझर्वेशन्स आली महिलांकरता त्यावेळेला प्रॉक्सी कॅन्डिडेट्स खूप समोर आल्या आणि या उलट जर का तुम्ही आदिवासी भागांमध्ये जाऊन बघितलं तर तिथे ज्या महिला पुढे आल्या त्यांचं शिक्षण नसेल पण त्या ज्या पुढे आल्या त्या खरोखर कारभार बघायला लागल्या. तर शिक्षणाशी विसंगत असं दृश्य का दिसतंय? नाही, याचा शिक्षणाशी नव्हता संबंध. याचा संबंध तिथे असणारी पुरुषी राजकीय वृत्ती जी होती. त्यामुळे सुरुवात कशी झाली, मुळामध्ये आपल्याकडे अमुक एक मतदारसंघ हा रोटेटिंग राहील ही कल्पना आली, ती चुकीची होती. त्यामुळे असं झालं की माझा पुरुषाचा मतदारसंघ आहे तो तात्पुरता बाईला द्यायचा आहे, मग माझ्याच पत्नीला का नाही किंवा माझ्या घरातल्या सुनेला का नाही, आणि मग तिने आजवर मी जसं चालवत आलो तसंच हे चालू ठेवावं. पण सर्व स्त्रियांनी ते ऐकलं नाही असं आपल्याला दिसतं. तुम्हाला अनेक ठिकाणी असं दिसेल की स्त्रियांना स्वतः ज्या मार्गाने जायचं होतं त्या गेल्या. तुम्ही असं आहे की शिक्षण असो की एखादा नवीन राजकीय हक्क असतो, तुम्ही एखाद्या माणसाच्या हातात देता तेव्हा आपोआप त्याचं एक सक्षमीकरण होतं आणि तसं ते झालं. आणि अनेक संस्थांनी त्यासाठी श्रमही घेतली. जी सततची शिबिरं झाली ती फुकट गेली असं मला स्वतःला वाटत नाही. आता आदिवासी स्त्रियांचं तुम्ही म्हणाल तर मी फक्त स्त्रियांचं नाही तर आदिवासी भागात जे जे काम झालं गेल्या काही वर्षात, दुर्दैवाने शहरी लोकांनी त्याचं फारसं विश्लेषण केलं नाही, दखल पण नाही. पण मोहन हिराबाई हिरालालने सतत आपण एकमेकाशी बोलत राहणं आणि त्यातून सर्व सहमतीने निर्णय घेणं हा एक मोठा भाग होता राजकारणात. आणि त्यातून शेवटी सरकारने त्यांना निस्तार हक्क दिले आणि ती एक फार मोठी घटना झाली. पण ते अचानक नाही झालं. आपल्याकडे अलीकडे
मिलिंदने त्याविषयी फार विश्लेषणात्मक छान लिहिलं आहे. तर त्यामुळे त्यातून त्या आदिवासी स्त्रिया आल्या. आदिवासी भागामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडेही ग्रामसभेचा हक्क होता, पण ग्रामसभा आहे त्यामध्ये स्त्रियांनी यावं याची दखलसुद्धा गावांमध्ये घेतली नाही आणि गावातल्या कार्यकर्त्यांनी फारशी घेतली नाही. त्या तुलनेने आदिवासी भागात हे काम फार चांगलं झालं. किंबहुना मला नेहमी एक आदिवासी संस्कृतीविषयी आदर आहे की आदिवासी संस्कृतीमध्ये चोरी होत नाही, बलात्कार होत नाही. जिथे ते शहराजवळ आले तिथे काही झालं असेल, पण मुळात आदिवासी संस्कृतीमध्ये या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे ती मागासलेली आहे का आपण मागासलेले आहोत याचा जरा विचार करायला. आणि ज्या वेळेला आपण एखादं नीतिमूल्य असं शिकवतो की चोरी करू नये, त्यावेळेला त्यांना फार गोंधळ होतो, कारण चोरी का करावी हाच त्यांना प्रश्न पडलेला असतो. एक आपल्या एकंदरीतच उपखंडाचा जर का विचार केला तर बांगलादेश असो, भारत असो, अगदी पाकिस्तान असो, या देशांमध्ये, श्रीलंका आहे, महिला प्रमुख झाल्या आणि तिथली सामाजिक स्थिती महिलांच्या दृष्टीने काही फार उजवी अशी नव्हे. या उलट युरोपमध्ये असे फार महिला प्रमुख होत नाहीत. हा विरोधाभास आहे, तो का दिसतो? एक तर माझा स्वतः अमेरिका किंवा युरोप हे काही वेगळे पुरोगामी आहेत याच्यावरच विश्वास नाही. कारण अमेरिकेमध्ये तुमच्या लक्षात येईल की आता आपल्यासमोर संख्याशास्त्र नाही, पण उच्च पदावर स्त्री ही कमी आहे. मग ती एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमध्येही असेल, दिखाऊ जागांवर त्या नोकरी करतात. युरोपही याबाबतीत फार पुरोगामी आहे असं आपल्याला दिसणार नाही. हा एक भाग आहे. दुसरं आपल्या लक्षात येईल की या ज्या राजघराण्यातल्या म्हणाव्यात या स्वरूपाच्या स्त्रिया होत्या, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की आजच्या संदर्भातली राजकीय कुटुंब, घराणी नसली तरी त्यातल्या बायका होत्या. त्यामुळे त्यांना पुढे जाता आलं याचं कारण त्यांना त्या प्रकारची एक संधी होती. पण त्यांचं काय, किंवा मार्गारेट थॅचर यांचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की त्यातली त्यांची राजकीय वागणूक ही काही फार स्पृहणीय आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यातून त्यांनी लोकशाही मूल्य फार वर आणली. उलट असं दिसतं की या स्त्रियांनी हुकुमशाहीकडे कल असणारं राजकारण केलं. म्हणजे महिला एखाद्या पदावर बसली म्हणजे ती काही वेगळी असते अशातला काही भाग नाही. हे विधान करणं म्हणजे एकसत्वीकरण आहे. हां, म्हणजे महिला भ्रष्टाचार होतो तिथे महिलेला नेमलं की भ्रष्टाचार होणार नाही, हे स्त्री किंवा पुरुषाचं एकसत्वीकरण आहे अशी वस्तुस्थिती नसतेच. ते पद असतं आणि त्याच्यावर बसलेली ती. आणि मी तर जागोजागी ज्या वेळेला व्याख्यानाला जाते तेव्हा लोकांना असं सांगते की आत्ता मी दलित चळवळीविषयी बोलते, याचा अर्थ दलित पुरुष किंवा दलित स्त्री हे गुणवान आहेत असं विधान मी केलेलं नाही. जसं स्त्री पुरुषाविषयी बोलताना स्त्री ही गुणवान आहे किंवा पुरुष हा गुणवान आहे याची चर्चा आपण करू नये. माणसं चुकणार, ते स्त्री असो की पुरुष असो. आपण बोलतोय ते सामाजिक पर्यावरण त्यांच्या प्रगतीसाठी काय आहे किंवा त्यांना आत्मसन्मान मिळतो की नाही. तुम्ही काय म्हणतात त्याला, एक वैचारिक खूप मोठा पाठिंबा या सगळ्या चळवळीला दिलेला आहे. वेळोवेळी तुम्ही खूप भूमिका घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही कृतिशील पण आहात. त्यातल्या काही राजकीय गोष्टींचा उल्लेख मी इथे करत नाही, पण सामाजिक बाबतीत अनेक कृतिशीलता तुम्ही दाखवलेली आहे. तुम्ही ज्या वेळेला महाराष्ट्रात फिरता, सगळ्या भारतभर फिरता, त्यावेळेला तुम्हाला आजची जी सद्यस्थिती आहे, सामाजिक स्थिती, जिथे महिलांचं स्थान आहे ते सामाजिक पातळीवर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल, अगदी राज्यसभा लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, काय दिसतं? नाही, एकतर 7 किंवा 8% वर त्यांचं दृश्यमान अशा प्रकारचा सहभाग नाही, पण तो इतर देशातही खूप आहे असं काही आपल्याला दिसत नाही. पण प्रश्न असा आहे की तो दृश्यमान सोडून देऊ, आपण बाजूला ठेवू. पण घटना निर्माण झाली आणि त्यानंतर निवडणुका झाल्या तेव्हाही प्रमाण कमी होतं, पण त्यातल्या अतिशय प्रखर व्यक्तिमत्वाच्या अशा स्त्रिया होत्या आणि त्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या आणि इतक्या स्वतंत्र बुद्धीच्या होत्या की पती आणि पत्नी वेगवेगळ्या पक्षात आहेत अशी दक्षिणेतून आलेली अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. महाराष्ट्रातून गेलेल्या अहिल्याताई, मृणालताई यांच्यासारखं प्रखर व्यक्तिमत्व दिसतं की ज्यांना पक्षाचे आधारही लागले नाही, त्यांनी स्वतंत्रपणे काम केलं. आजची जी राजकीय परिस्थिती आहे तीच मुळात फार गोंधळाची आहे. म्हणजे एकतर नाव घ्यावा असा पक्ष नाही आज की ज्या पक्षाला निश्चित असं ध्येय धोरण आहे, किंवा जो पक्ष काही विचारांची देवघेव करतो असंही दृश्य नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की एकूण जी नीती आहे, व्यवहाराची नीती, विकासाची नीती, ती त्या वेळेला फायद्याच्या दृष्टिकोनातून केलेली आणि फार कमी दृष्टिक्षेपाची अशी आहे.
मी ती बोलते आहे खूप महाराष्ट्र किंवा देश हा मोठी सत्ता होण्याविषयी, पण दर काही दिवसांनी तरुणांची संख्या मोजण्यापलीकडे आपण त्या राजसत्तेकडे जातोय असं काही दिसत नाही. दुसऱ्या बाजूला, आणि हा मला महत्त्वाचा विषय वाटतो स्त्रियांच्या संदर्भात तर फार महत्त्वाचा, की एक विलक्षण अशी लालसा, मी तर त्याला हवस म्हणेन, अशी एक वातावरणात भरून राहिलेली आहे की मुलांनाही जणू असं शिकवलं जातं की तुला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, तुला काय असायचं आहे याच्याविषयी कमी बोललं जातं. आपण त्यांना गो गेटर करतो. हां, आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की त्यांना असं वाटतं. तर पहा की मी नेहमी एक छोटं उदाहरण घेते की मुरुंबा माझी आजी करत होती, तुमची आजी करत होती, त्यांच्या आज्या करत होत्या, पण आज जाहिरातीमध्ये तो मुरुंबा जो चाटायला ओरपायला लावतात तो केवळ मुरुंब्याविषयी ते नाही आहे, तर मला हवं असेल ते मी ओरपून खाईन. आणि बलात्कार करण्यामागे, एखाद्या शारीर अस्तित्वावर हल्ला करण्यामागे, एखाद्याचं मन दुखावण्यामागे ही ओरपण्याची वृत्ती आहे जी धोकादायक आहे. यातून मला तुम्हाला एक विचार असं वाटतं की आपण माध्यमांच्या जगात जगतो आहे आणि ज्या शेड्स दाखवल्या जातात की एक तर अतिशय शोषिक स्त्री आहे, ती सगळं काही सोसायला तयार आहे. दुसऱ्या बाजूला एक व्हॅम्प आहे, म्हणजे तिच्या इतकी दुष्ट स्त्री या भूतलावर नसेल. तर त्याच्यामधल्या एक ग्रे शेड जी असते की सगळी मानवजात ही या त्या ग्रे शेडमध्ये जगत असते, ती का आपण दाखवत नाही असं म्हणायला लागलं तर मग प्रेक्षक कुठल्या गोष्टी सहन करतात हे आहे. मी तर गमतीने असं म्हणते, पण गंमत नाही आहे, विषादच आहे की या बायकांच्या मिसळवण्याच्या डब्यात विष, झोप येणारं औषध वगैरे ठेवत असावेत. ते इतके सहजपणे या प्रकारचे व्यवहार कुटुंबात चालू असतात. म्हणजे कौटुंबिक नाटक किंवा मालिका दाखवत असताना सर्वसाधारण माणसाचा व्यवहार दाखवावा अशी कल्पना असते, पण हे व्यवहार काही सर्वसाधारण व्यवहार नाही आहेत. किंबहुना त्याच्या पाठीमागे जो संदेश आहे तो फार वाईट आहे की तुझं माझं एकदा बिनसलं तर मी तुझा विनाश करेन, कुठल्याही पद्धतीने विनाश करेन. आणि हा संदेश एखाद्या चित्रपटाने दाखवणं वेगळं, पण एखाद्या मालिकेत दाखवला जातो. वारंवार मी तुझा विनाश करीन हे वाक्य आपल्या घरात उच्चारलं जातं, आणि हे मला वातावरणाच्या दृष्टिकोनातून फार धोकादायक वाटतं. आपण खूप मॉडर्न आणि असं सगळं दाखवतो आहे, पण बेसिकली त्या दोन स्त्रियांचं जे युद्धच म्हणतो आता मी त्याला, ते एका पुरुषासाठी चालू आहे. नाही, किंबहुना ते सगळं जे वातावरण आहे ते फार सरंजामशाहीच वातावरण आहे, त्याच्यात आधुनिक काही नाही आहे. मग असलंच तर 4 यंत्र त्यांच्याकडे आहे, त्याच्याकडे आधुनिक नाही, म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती आधुनिक नाही आहे. त्यामुळे ते सगळं जे वातावरण आहे, आणि मला असं वाटतं की जरा मी भाषिक विधान करते, पण हिंदी चित्रपटामधलं वातावरण हे नेहमीच सरंजामशाही राहिलेलं आहे. किंवा त्यांचा मूल्यांचा विचारही, म्हणजे कधी कधी टोकाचा चांगला विचार मांडतात ते, पण दुसऱ्या बाजूला चांगला नसतो. हां, पण दुसऱ्या बाजूला असं दिसतं की वातावरण हे नेहमी सरंजामशाही असतं. आणि आत्ता तर आपल्याकडे काय ते गुंडा पुरुष देव वगैरे काय जे दाखवतात ते या भूतलावरचं नाहीच आहे, कुठलं दुसरंच आहे काय. हो, आपले फिल्म्स हाही एक आपल्या जीवनाचा एक भाग आहे, आणि त्याच्यामध्ये स्त्रीचं चित्रण हे आता लोक बोलायला लागलेले आहेत की हे योग्य नाही आहे. काय वाटतं, कशा प्रकारे हे थांबवत आहे? त्याचं एक कारण असं आहे, आणि ते पुरुषी मानसिकतेतच आहे, की सगळ्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याला बाई कारणीभूत आहे. म्हणजे आजवर जसं म्हटलं गेलं की काय तुम्ही सगळ्या गोष्टींविषयी बोलताय, हुंड्याविषयी बोलताय, बाईची शत्रू आहे. आता मला तुम्ही सांगा की आज ज्या वेळेला आपल्या पोटातली मुलगी द्या असं कुटुंब तिच्यावर जबरदस्ती करतं, तेव्हा बाईच्या मृत्यूला कारणीभूत आहे. कशाच्या आधारे तुम्ही? स्त्री भ्रूण हत्या चालू आहेत आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात, आणि त्या सुशिक्षित सधन भागात जास्त चालू आहेत, अडाणी भागात नाही. म्हणजे एकेकाळी आपण राजस्थानचं नाव घेत होतो, पण आता दिसतं असं की जो सधन आणि सुशिक्षित भाग आहे त्याच्यातच 0 ते 8 या वयातल्या मुली नाहीशा होत्या. आणि आता तो व्यवसायाविषयी कायदा आल्याबरोबर त्या भूमिगत झाला सगळा व्यवहार, पण तो कोट्यावधींचा व्यवहार आहे. त्यामुळे ती काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे की पैसे मिळवण्यासाठी आपण काय काय करतो. एक खूप गंभीर मुद्दा जो आपल्या समाजामध्ये वारंवार आपण चर्चा करतो आहे त्याची, आणि आता विशेषतः दिल्लीतल्या या घटनेनंतर तर खूपच चर्चा झालेली आहे त्याची, की महिलांवर अत्याचार होत आहेत. तर हे अत्याचार तिच्या कामाच्या ठिकाणी पण होत आहेत, किंवा आता मुली इतक्या मोठ्या संख्येने कामाच्या त्यांच्या वेळा आहेत, शिक्षणाच्या निमित्ताने त्या रात्री अपरात्री परत येतात. आपण एक सेफ ज्याला म्हणतो सोशल एन्व्हायरमेंट निर्माण करायला कमी पडतो आहे कुठेतरी.
किंबहुना आत्ता आलेला जो वर्मा समितीचा अहवाल आहे त्यांनी सुरुवातच यांनी केली आहे की आपली राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेने असं आश्वासन दिलं होतं या देशातल्या स्त्रियांना की त्यांना सुरक्षित अशा प्रकारचं पर्यावरण मिळेल आणि या आश्वासनाची पूर्ती करण्यामध्ये आपल्याला अपयश प्राप्त झाले. फक्त मला असं वाटतं की बलात्कार झाला की फक्त तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असं राजकीय विधान करून आपण मोकळं होणं हे बरोबर नाही. कारण बलात्कारासारख्या घटना एक दोन नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात घडतात तेव्हा तो सामाजिक मनोवस्थेचाच परिणाम आहे. माझा याच्यावरही विश्वास नाही की लोक असं म्हणतात ते कालात जास्त झाले. म्हणजे काय झालं? ज्या वेळेला माझघराचा उंबरठा न ओलांडणाऱ्या विधवेवर एखादा प्रसंग येत असे तेव्हा तिचं पाऊल वाकडं पडेल, ती कुठे जात होती? घरातलेच पुरुषांची पाऊल वाकडं किंवा 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. हो, म्हणजे हे तर आपल्या लक्षात येईल. सर्व देशात हे घडतं की 2 पुरुष समुदायाचं युद्ध झालं की त्याचा सूड नेहमी बाईवर घेतला जातो. कारण पुरुषाचा मानबिंदू काय तर बाईचं चारित्र्य असं मानलं जातं. त्यामुळे दलित गट प्रभावी झाले की दलित स्त्रियांची धिंड काढली जाते किंवा एखादा खैरलांजीसारखा प्रकार घडतो. युद्ध कुठल्याही देशात कुठल्याही समुदायाचं होऊ नयेत, या युद्धाचं नेहमी स्त्रियांवर अत्याचार होत. गुजरातमध्ये जे झालं त्याच्यामध्येही स्त्रियांवर अत्याचार झाले. किंबहुना स्त्रीवादामध्ये आपण असं म्हणतो की स्त्रीचं शरीर हा संघर्षाची भूमी झाली. हे सगळे बलात्कार काही रतिप्रेरणेतून होत नाहीत, तर ते राज्यकारणामुळे होतात, ते सत्ताकांक्षेमुळे होतात, ते सुडाच्या मत्सराच्या भावनेने होतात. आणि नव्या काळात एक नवीन शब्द वापरायला पाहिजे, प्रगती मत्सराने होतात. की स्त्री आज एवढा मोठा पगार मिळवते, IT इंडस्ट्रीत जाऊन तिला न्यायला आणि आणायला गाडी येते, तर मग शेवटचा टप्पा तिचा आहे. पुण्याला ज्या प्रकारचे अत्याचार ITतल्या मुलींवर झाले त्याच्यामध्ये हा प्रगती मत्सर आहे की बाई एवढ्या मोठ्या जागेवर जाते आणि आम्ही कुठे आहोत. म्हणजे पुरुषांची विमनस्कता यामागे आहे. किंवा आता काही बलात्कार तुम्ही पाहिलेत तर कशातून आलेत की मित्रांबरोबर आली. म्हणजे आम्हाला या प्रकारचं पर्यावरण उपलब्ध नाही, पण या स्त्रियांना किंवा या पुरुषांना उपलब्ध. त्यामुळे त्याच्यात या तथाकथित विकासाच्या टप्प्यावर बऱ्याचशा सामाजिक वैयक्तिक भावना आहेत की ज्याला आता आजाराच्या रूपामध्ये आपण पाहिलं पाहिजे. नवीन सगळं आपण ग्लोबलायझेशन आणि हे सगळं म्हणतो आहे, तर याच्यामध्ये एक प्रचंड कॉम्पिटिशन आहे, त्याचप्रमाणे एक प्रायव्हेटायझेशन आहे, खाजगीकरण आहे. तर याच्यामध्ये स्त्री जास्त व्हल्नरेबल होत चालली असं वाटतं. किंबहुना हे आपल्याला जगभर दिसतं. म्हणजे बॉस्नियामध्ये जे झालं आणि ते होणार अशी कल्पनाही ग्लोबलायझेशनचा पुरस्कार करणाऱ्यांना होती. त्यामुळे आपल्याला या गोष्टीत आश्चर्य वाटण्याची गरज नाही. हे सगळं बोलल्यानंतर एक प्रश्न असा निर्माण होतो पुष्पाताई की आपण या संदर्भात काय करू शकतो. आपण त्यातलं मूळ जे आहे ना ते गांधीजींनी आश्चर्यकारक रीतीने सांगितलं आहे, आपल्याला लक्षातही येणार नाही. म्हणजे जेव्हा घटना लिहिली जात होती तेव्हा लिहिलेला गांधीजींचा लेख आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की कवडी किमतीचे पुरुषसुद्धा आपल्याला स्त्रीपेक्षा मोठे मानतात अशी मानसिकता या देशाने दिली. ही न बदलता आपल्याला घटनेची कलमं प्रत्यक्षात आणता येणार नाही. त्यामुळे ही मानसिकता बदलणं याचा अर्थ प्रत्येक आईवडिलांनी घरात मुलीकडे खूप लक्ष दिलं जातं, तिला नियम शिकवले जातात, पण आपल्या घरातल्या मुलाला घडवणं त्याचे विचार काय आहेत. कारण मला दिल्लीच्या अत्याचारानंतर काही तरुण मुलांच्या प्रतिक्रिया फार धक्कादायक वाटल्या. त्यामुळे त्यांना घडवणं हे महत्त्वाचं आहे. आणि मी स्वतः ज्याला निकोप मैत्री म्हणते, मग ती महाविद्यालयीन पातळीवर असेल, कुटुंबात असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल, स्त्री पुरुष मैत्री हे त्याला खरं उत्तर. जसं 70च्या दशकामध्ये एक विचार आला होता की महिलांनी असं म्हटलं होतं की आम्ही कुठल्या प्रकारचा पोशाख घालतो आणि आम्ही कसे समाजामध्ये वावरतो तो आमचा खाजगी बाब आहे, ती आमची, समाजाला काही अधिकार नाही की आम्ही कसं वावरावं. तुम्ही किती सहमत आहात? नाही, मुळात असं आहे की ज्यात तशा कपडे करतात असं वर्णन केलं जातं त्या बायका वातानुकूलित गाड्यातून फिरतात, त्यामुळे त्याच्यावर अत्याचार होत नाही. अत्याचार कोणावर होतो तर जळणाचं लाकूड आणायला गेलेल्या बाईवर होतो, कुठेतरी उशिरा काम करणाऱ्या बाईवर होतो, वेठबिगार बाईवर होतो. म्हणजे तो नेहमी दलित पीडित बाईवर होतो. त्यामुळे हे कारण पुढे करणं हे मला स्वतःला मान्य नाही. त्यामुळे कदाचित पुरुषांचं मन सामान्यतः विचलित होतं आणि त्याचा परिणाम एखाद्या बलात्कारावर होतो असं फार दुरान्वयाने म्हणता येईल. हे खरं नाही. परत आपण सुरुवात केली तिथे यायचं तर काहीही जे वाईट घडतं ते बाईमुळे घडतं.
म्हणजे द्रौपदीलाही दोष देणारे लोक आहेत महाभारत वाचताना, की द्रौपदीमुळे युद्ध झालं, द्रौपदीमुळे तो राज्यसभेचा प्रसंग झाला. आणि काल परवा या प्रकारचा अतिशय निर्घृण अत्याचार झाल्यानंतर आपले सगळे धार्मिक नेते, राजकीय नेते काय बोलले, तर चूक त्या मुलीची आहे, तिने विनवणी केली असती तर झाला नसता. म्हणजे परत त्याच्यामध्ये त्या बाईचीच चूक आहे, जणू काही ते पुरुषाची चूकच नाही. त्यामुळे पुरुषांनी एक तर स्वतःला सुधारलं पाहिजे, इतरांनी त्यांच्यावर त्या प्रकारचे संस्कार केले पाहिजेत. म्हणजे एक बाई माझ्यासमोर असं म्हणाली, असं काही घडल्यावर, की बरं झालं बाई मला मुलगी नाही आहे. तर म्हटलं बरं झालं नाही आहे, तू तुझ्या मुलावर संस्कार करणं महत्त्वाचं आहे. पण ही जी दृष्टी आहे की आम्ही जबाबदार नाही, मुलगी नाही म्हणजे, ती बदलली पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला स्त्रीवाद असं म्हणतो की असं बोलून आपण आपला स्वतःचा अपमान करतो, अगदी असं मला वाटतं. आणि स्त्रीवादामधली मूळ भूमिका आपण समजावून घेत नाही, की स्त्रीवाद हा मुळामध्ये जग बदलण्यासाठी होता, केवळ स्त्रियांच्या तक्रारीसाठी नव्हता. तर जगातला व्यवहार कसा असावा, तो उतरंडीमुक्त कसा असावा, म्हणून आम्ही स्त्रीवादी याच्यात विभाग प्रमुख ही भूमिकासुद्धा मान्य करत नाही. आता तुमच्या लक्षात येईल, विद्यापीठ अनुदान मंडळाने ते मान्य केलं आहे. म्हणजे कुठेही उतरण नसावी, बरोबर, मी वरचा तू खालचा हा विचारच नसावा. आणि हे तर आपल्या जाती संस्थेमध्ये आहे. वेगळ्या प्रकारची असमानता आपल्याला तयार नाही करायची. नाही, म्हणून ते काळा आहे का गोरा आहे का वर आहे का खाली आहे याचा विचार न करता माणसाने माणसाला माणूस म्हणून सन्मान द्यावा. आणि हे वाटतं इतकं काही अवघड आहे असं मला वाटत नाही, की व्यवहारात आणल्यानंतर ते इतकं अवघड आहे असं नाही आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीने व्यवहार केला. पण आज सगळं जग जे झालं आहे त्याच्यामध्ये माणसाचं वस्तूकरण झालं आहे आणि या मूल्यांचा विचार करायला हवा. पण आज असं आहे की गांधीजींना हसायचं आणि कॉर्पोरेट जगाला टाळ्या वाजवायच्या, असंच जर आपण वागणार असलो तर यापेक्षा वेगळी गती आहे असं वाटत नाही. ज्यावेळेला आपण राज्यघटना स्वीकारली तर त्याच्या पूर्वसंध्येला डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते की खरी अडचण उद्यापासून सुरू होणार आहे, कारण उद्यापासून जे काही होईल या देशात त्याचे जबाबदार आपण स्वतः असू, आपण कोणाला दोष देऊ शकणार नाही. तर मला असं वाटतं ही परिस्थिती ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला दुसऱ्याला दोष देण्याचं स्वातंत्र्य आता आपण गमवून चुकलो आहे. जे काही आहे त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि तुमच्यासारखे समाजामध्ये इतक्या कर्तेपणाने वावरणाऱ्या ज्या व्यक्ती आहात त्यांच्याकडे समाज मोठ्या आशेने बघतो आहे. आज पुष्पाताई खूप आपलेपणाने आज तुम्ही आमच्याशी बोललात. आपले आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद.